गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्द्यांवरून चांगलंच राजकारण सुरू असलेल्या पाहायला मिळालं। हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज मुंबई विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले आणि या मेळाव्याची शानच बदलली। तर याच निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित व्यक्त झाली आहे, ज्यामध्ये तिने म्हटलं की आज मुळातच सांगितलेलं गेलं आहे की नो झेंडा ओनली अजेंडा। आम्ही फक्त मराठीचा जो विजय झाला आहे याच्यासाठी आम्ही तो साजरा करण्यासाठी येथे आलो आहोत। तर याच दरम्यान मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे आणि जेव्हा मराठीचा विषय निघतो तेव्हा मोठ्या संख्येने मराठी कलाकार एकत्र आलेले पाहायला का मिळत नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला। त्याचं उत्तर देत ती म्हणाली, मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मलाही हा प्रश्न पडतो की इतर वेळेला मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा का नाही एकत्र येत, हे दुर्दैवी आहे। पण मी वैयक्तिक आली आहे तर हेच मोठं उत्तर आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की जे दृश्य पाहण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे आसुसलेलो होतो ते दृश्य आम्हाला मंचावर पाहायला मिळालं, तर यासाठी मी खूपच आनंदी आहे, असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या। तर ठाकरे बंधूंना व्यासपीठावर एकत्र पाहून तुम्ही किती आनंदी झालात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।